राज्याचा आर्थिक गाडा दादांनी नीट सांभाळला। त्यानंतर प्रत्येक बैठकीत दादा अधिकाऱ्यांना काटकसरीने खर्च करा असा सल्ला द्यायचे। महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्या सगळ्यांनाच मोठा आधार वाटायचा। तो आधार आम्ही गमावलाय ही वस्तुस्थिती आहे। अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ सभागृहात थांबायचे। सभागृह संपेपर्यंत मी त्यांना बसलेलो पाहायचो आणि अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ थांबायचे आणि मंत्र्यांना देखील सांगायचे। संपूर्ण चर्चेत सहभागी व्हायचे आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरही द्यायचे। त्यामुळे बरेचदा आम्ही निर्धास्त असायचो। पण आता दादांची उणीव आम्हाला सातत्याने भासत राहणार आहे। दादांचं प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असायचं। कामाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज ते कधीच करत नव्हते। त्यांची नजर कामातल्या चुका झटकन शोधायची। एखादी इमारत नवीन उद्घाटनाला गेलो तर त्या पिलरच्या खांबाला रंग थोडा कमी पडलाय, वायर लटकते, जिन्याची पायरी बरोबर बसवलेली नाही, अशा छोट्या छोट्या कारणांकडे देखील त्यांचं लक्ष जायचं आणि अधिकाऱ्यांना देखील झापताना आम्ही पाहिलेलं आहे। महायुती सरकारमधले ते फक्त एक मंत्री नव्हते तर प्रशासकीय कौशल्याचं एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सर्वसामान्यांच्या विषयी दादांच्या मनामध्ये एक कायम कळकळ दिसली। भेटायला आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ते हस्त्याने चौकशी करायचे। चांगल्याला चांगलं म्हणायचे, त्याचं कौतुक करायचे। काम होण्यासारखं असेल तर लगेच करायचे, नाही होणाऱ्यासारखं असेल तर नाही म्हणून सांगायचे। चुकीचं काम घेऊन आला तर त्याला दादा झापायचे। दादा असाच असतो, प्रेमाने सांगणारा, हक्काने रागावणारा आणि गरज पडली तर प्रेमाने पाठीवर हलकाच हात ठेवणारा देखील असतो। राजकारणात नव्याने येणाऱ्यांसाठी दादा म्हणजे एक विद्यापीठ होतं। लोकप्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा। मला सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही, दादा अभिमानाने सांगायचं। दादांना बेशिस्त गर्दी अजिबात आवडायची नाही, पण मी त्या काळात पाहिलं माझ्या भोवती लोकांची सतत गर्दी असायची आणि मला सुद्धा या गर्दीवरून कितीतरी वेळा दादांनी बोलून दाखवलं। हे सांगताना त्यांचा उद्देश चांगला होता आणि या गर्दीमधून कोण कधी येईल काय या सगळ्या गोष्टी मला ते सांगायचे। कशाला गर्दीत जाता, एवढी रिस्क कशाला घेता, असं दादा मला नेहमी सांगायचे। एकनाथराव उशिरापर्यंत कधी आम्ही बसलो तर असं एअरपोर्टला किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळी तर एकनाथराव रात्री उशिरापर्यंत काम करू नका, तब्येतीची काळजी घ्या, असा वडिलकीचा सल्ला देखील त्यांनी मला अनेकदा दिलेला आहे। ठाण्यात माझ्यावर लिहिलेलं एका पुस्तक प्रकाशनासाठी दादा, मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो तेव्हा त्यांनी अतिशय दिलदारपणे भाषण केलं आणि सर्वाधिक सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी माझं जाहीर कौतुकही केलं।